आज होळी आहे आणि होळी पूजन करण्यासाठी मी आत्ता जाते आहे. त्यासाठी मी रेडी होते. टिकली मिळालेली आहे. यात खूपच छोटी दिसते पण टिकली दिसते आणि मी प्रेस करून करून तिथे एवढं लाल केलंय. दोघांचा कलर मॅच झालाय स्किनचा आणि तो असो असो असो. आधी मी चेक केलं गाडीत पेट्रोल आहे की नाही ते, पण गाडीत पेट्रोल होतं. ऍटलिस्ट पेट्रोल पंप पर्यंत पोहोचेल एवढं पेट्रोल होतं, त्यामुळे मी खुश झाले. मला बघून जर तुम्ही घाबरत असाल तर घाबरण्याची गरज नाही. इथे खूप अंधार आहे कारण आता रात्र आहे. जर पेट्रोल नसतं तर मला ट्रेनने जावं लागलं असतं, त्यामुळे मी खुश होते की चला पेट्रोल पंप पर्यंत पोहोचेल एवढं पेट्रोल आहे. 14 किलोमीटर नंतर मला पेट्रोल पंप मिळालेलं आहे आणि मला तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं माझ्या गाडीतल्या पेट्रोलने. आता मी आले होते दादरच्या शिवाजी पार्क इथल्या गणपती मंदिरात. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी मंदिराच्या अंगणातच असलेल्या होलिका मातेचं दर्शन घेतलं. प्रत्येक जण तिथे नारळ टाकत होतं, आशीर्वाद घेत होतं, पूजा करत होतं. ते सर्व झाल्यानंतर मी तिथून निघाले आणि हा बघा मी तुम्हाला पूर्ण परिसर दाखवते शिवाजी पार्काचा. ज्यांनी बघितलेला नाहीये, ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी आहे. हा सर्कलमध्ये हे पूर्ण शिवाजी पार्क आहे आणि याच्या आजूबाजूला ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स ज्या बघायला खूप छान वाटतं. बरेच जण इथे खेळायला येतात, एक्सरसाइज करायला येतात, गप्पा मारायला येतात, वॉक करायला येतात. त्यानंतर तिथून मी निघाले माहीमला जाण्यासाठी, कारण घरून मी आले होतेच खास माहीमला जाण्यासाठी. कारण माहीमची होळी जी आहे ती बघण्यासारखी असते. आता मी पोहोचले होते माहीमच्या कोळीवाड्यात, कारण इथे दिवाळीत जसं डेकोरेशन असतात हे बघा, तसं डेकोरेशन सर्व गल्ल्यांमध्ये केलेलं होतं. आणि जसं आपण दिवाळी साजरा करतो तसं इथे होळी साजरा केली जात होती. हे बघा, तुम्ही पाहिली असेल नसेल मला माहित नाही, पण अशी होळी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. हे बघा, हे मी असं गौरी गणपतीमध्ये बघितलेलं असा देवीचा लुक, पण होळीला पण असं डेकोरेशन असतं, असं देवी सजवलेली असते हे मला माहीतच नव्हतं, जे मला इथे आल्यानंतर समजलं. प्रत्येक सोसायटीची वेगवेगळी देवी यांनी अशी डेकोरेट केलेली होती. वेगवेगळं होळी सेलिब्रेशन सुरू होतं. हे बघा, तुळजाभवानी माता, इतकी सुंदर अशी सजावट केलेली होती. जसं गणपती प्रत्येक सोसायटीचा वेगवेगळा गणपती असतो, त्याची वेगळी थीम असते, तसंच इथे प्रत्येक सोसायटीची वेगवेगळी होळी आणि त्या होळीला वेगळ्या देवीचा लुक तिथे दिलेला होता. थीम वेगवेगळ्या होत्या. हे डेकोरेशन होळीसाठी करण्यात आलं होतं. मला आधी वाटलं की इथे लग्न वगैरे असेल, पण नंतर मला समजलं की हे होळीसाठी डेकोरेशन केलेलं आहे. हे सगळे होळीसाठी एन्जॉय करताय, एवढं नाचताय. आणि हे मला आत्ता समजलं की हे पहाटे 4 वाजेपर्यंत असंच नाचणार, एन्जॉय करणार. आणि ज्या कपड्यांमध्ये ते आलेले आहेत, मग ते कितीही महाग कपडे असले तरी ते ह्याच कपड्यांवर 4 वाजता होळी पेटवणार, 4 वाजता पहाटे. आणि त्यानंतर हे सगळे इथे रंगपंचमी खेळणार. मग ते कितीही महागाचे कपडे असो किंवा काठापदराच्या साड्या असो, त्यातच हे रंगपंचमी खेळणार. हे सगळे होळीसाठी जात होते, पण ही गर्दी काहीच नाहीये. गर्दी वाढायला सुरुवात ही 12-1 वाजता होते आणि इथे कलरचं आयोजन केलेलं आहे, कारण आता इथून कलर घेऊन सगळे कलर खेळणार आहे, रंगपंचमी खेळणार आहे. हे सगळं बघताना मला खूप मजा येते, पण मी रंगपंचमी कधीच खेळलेली नाहीये. लहान असताना खेळले असेल तेवढंच, त्यानंतर मला आठवतही नाही आणि मला खेळण्याची इच्छाही होत नाही. माहित नाही, मला असं केमिकल्स आपल्या फेसवर, आपल्या बॉडीवर येणार ते मला अजिबात आवडत नाही. बरं, इथे यांना गरबा खेळताना बघून मला खरोखर खूप इच्छा झाली गरबा खेळण्याची, पण मी स्वतःवर कंट्रोल केलं, कारण माझ्या ओळखीचं कोणीही नव्हतं तिथे. मी फक्त बघायला गेले होते होळी कशी सेलिब्रेट करतात मुंबईमध्ये ते. त्यानंतर मला दिसले स्वामी. दरवाजा लावलेला होता, गेटला लॉक होतं, पण मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मला खूप छान वाटलं, कारण आज होता गुरुवार. जवळपास कोळीवाड्यातल्या सगळ्याच होळी मी बघितल्या, पण एकही होळी अजून पेटवण्यात आली नव्हती, कारण ते पहाटे 4-5 वाजता होळी पेटवतात. त्यामुळे मी ठरवलं की मी जे पण काही नारळ वगैरे आणलेलं आहे ते मी ठेवून मग निघणार. पण इथे नारळ ठेवण्यासाठी पण खूप मोठ्या लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं आणि मी विचार केला की एवढा वेळ जर मी इथे रांगेत उभी राहिली तर मला घरी पोहोचायला लेट होईल. म्हणून मग मी विचार केला
की जिथे छोटीशी होळी असते तिथेही ठेवलं तरी चालणार आहे आणि मी तेच केलं. पूजा करून नकारात्मक ऊर्जा माझ्या आत असलेली किंवा माझ्याबद्दल लोकांच्या मनात असलेली ती कायमची नष्ट व्हावी अशी प्रार्थना करून मी तिथून निघाले घरी जाण्यासाठी. कारण आता भरपूर रात्र झाली होती आणि मला घरी लवकर पोचायचं होतं. गर्दी ही वाढतच चालली होती. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पेजला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या पेजला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग हे बघायला मिळतील. घरी मी पोहोचले आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही हा ब्लॉग कुठल्या सिटीतून बघता.